मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास कायदेशीर वारसांनी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, तर फेरफार नोंदीसाठी कोणताही संकोच नाही. सातबाऱ्याच्या उतार्यावर वारस नोंद करण्याच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात, गुंतागुंती निर्माण होतात. असाच एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की सातबाऱ्याच्या उतार्यावर एका व्यक्तीचं नाव आहे, त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर इतर 8 म्हणून मालक सदरी नोंद आहे आणि ज्यांचं नाव आहे ते व्यक्ती जे आहेत ते मयत आहेत आणि जे महसूल अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते इतर 8 लोक कोण आहेत त्यांच्याबाबतची कागदपत्र घेऊन या आणि ती कागदपत्र मिळाल्याशिवाय नोंद करता येत नाही. आणि 1930 सालापासून उतारे आणि फेरफार जे आहेत ते काढले आणि ते 8 लोक कोण आहेत यांचा त्या कागदपत्रामध्ये कोणताच उल्लेख दिसत नाही. तर यासाठी काय करावं लागेल? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, असे प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण होतात की मिळकतीच्या उतार्यावर एका व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं आणि त्या ठिकाणी इतर 2, इतर 4, इतर 8 असं नमूद केलेलं असतं. आता ते इतर लोक कोण हे पाहण्यासाठी आपण जुने फेरफारचे उतारे काढतो, जुने सातबाराचे उतारे काढतो. ते जी नोंद ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे ती नोंद नेमकी कोणत्या वर्षामध्ये झालेली आहे तर हे आपण सर्वात आधी काढून पाहिलं पाहिजे. आणि ज्या साली ज्या फेरफारने ज्यांचं उतार्यावर नाव आहे त्या व्यक्तीची नोंद जी झालेली आहे त्याच फेरफारवर आपल्याला त्या इतर लोकांची नावं सुद्धा जी आहेत ती मिळून येतात. परंतु जसं की आपल्याकडं प्रश्न जो विचारलेला होता की एका व्यक्तीचं उतार्यावर नाव आहे, पुढे इतर 8 असं लिहिलेलं आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती मयत आहे आणि त्यांचे वारस जे आहेत ते घ्यायचे आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांचे वारस रेकॉर्डवर घ्यायचे आहेत तर त्यांचा मृत्यूचा दाखला दिला, वारसांचं ॲफिडेव्हिट दिलं, अर्ज दिला तर ज्यांचं नाव उतार्यावर अस्तित्वात आहे त्यांचे वारस घेण्यास काहीच हरकत नसावी, कारण त्यांचं नाव सातबाऱ्याच्या उतार्यावर दिसतंय. जर कोणी इतर लोक जे असतील किंवा कोणी त्यातले हक्क हितसंबंध आमचे त्याच्यामध्ये आहेत असं सांगणारे कोणी लोक असतील आणि ते येऊन म्हणत असतील की इतर 8 मध्ये आमचे पूर्वज आहेत आणि आमची नावं जी आहेत ती त्या ठिकाणी लावावी आणि एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला आणला आणि त्या इतर 8 मध्ये हेच व्यक्ती आहेत आणि त्यांच्याऐवजी आता आम्ही वारस आहोत ते मयत झाल्यामुळे आमचे नाव लावा असं जर म्हणाले तर हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणजे कोणता? तर इतर लोक म्हणजे ॲक्च्युली हिस्सेदार कोण आहेत त्यांचं नावच नाही, त्यांचे नाव नेमकं हे इतर 8 कोण आहे त्याच्याबद्दलचे पेपर्स तुम्ही घेऊन या असं म्हणता येईल. परंतु ज्यांचं नाव सातबाऱ्याच्या उतार्यावर आपल्याला दिसून येते आणि ते जर मयत झालेले असतील तर त्यांच्या मृत्यूचा दाखला घेऊन आणि अर्ज वारसांकडून ॲफिडेव्हिट घेऊन त्यांच्या ठिकाणी त्यांच्या वारसांचं नाव नोंदवण्यास काहीच हरकत नसावी. परंतु जेव्हा असं प्रश्न उद्भवतो की पेपर्स मागवले जातात, पेपर्स मिळत नाही, त्यावेळी जे वारस आहेत ज्यांच्या पूर्वजांचं नाव उतार्यावर दिसून येतं तर त्यांनी लिखित स्वरूपामध्ये अर्ज, ॲफिडेव्हिट आणि मृत्यूचा दाखला संबंधित महसूल अधिकारी यांच्याकडे सादर करावा, त्यांची पोच घ्यावी आणि त्यांना योग्य ते आदेश करावे त्यांनी अशी त्यांना विनंती करावी. आपण त्यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर तो अर्ज ते मंजूर करतील किंवा नामंजूर करतील. त्यांनी जर का अर्ज मंजूर केला तर आपली वारसाची नोंद लागेल, त्यांनी जर अर्ज नामंजूर केला तर आपल्याला त्या आदेशाच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद सुद्धा मागता येईल. परंतु आपण काय करतो दरवेळेला की तोंडी सगळ्या गोष्टी बोलतो आणि जेव्हा आपण सगळ्या गोष्टी तोंडी बोलतो त्यावेळी प्रश्न असा उपस्थित होतो की बाबा या तोंडी गोष्टींनी आपण जातो म्हणतो आमचं वारस म्हणून नोंद घ्या, संबंधित महसूल अधिकारी असं म्हणतात की हे पेपर्स घेऊन या, आपल्याला ते पेपर्स मिळाले नाहीत तर आपण जाऊन सांगतो की मला ते मिळालेले नाहीत आणि या सगळ्यामध्ये या गोष्टी प्रलंबित पडतात. तर आपण लेखी अर्ज द्यावा, ॲफिडेव्हिट द्यावं, मृत्यू प्रमाणपत्र द्यावं, त्यांची पोच घ्यावी आणि त्यांना योग्य ते त्यांनी आदेश करावे अशी त्यांना विनंती करावी. जर त्यांच्या काही कायदेशीर अडचणी, टेक्निकल अडचणी किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना जर का वाटत असेल की ही नोंद घेता येणार नाही तर ते तो अर्ज फेटाळू शकतात, नामंजूर करू शकतात, ज्याच्यावर आपल्याला अपील करता येईल. परंतु आपण अर्ज दिला नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रलंबित राहतात.
म्हणून जेव्हा अशी परिस्थिती विशेषतः या प्रश्नामध्ये जेव्हा होती की एका व्यक्तीचं नाव आहे, समोर 8 लोकांची नावं आहेत आणि ज्याचं नाव आहे तो व्यक्ती मयत आहे, त्यांचे वारस रेकॉर्डवर घ्यायचे आहेत, परंतु जे इतर 8 आहेत ते कोण आहेत त्यांच्याबाबतची कागदपत्र मागितली जाआहेत. अशा प्रकरणामध्ये ज्यांचं नाव उतार्यावर आहे त्यांचे वारस घेता येतील, ते घ्यावे लागतात आणि जर का घेतले गेले नाही तर त्याच्या विरुद्ध वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्याकडे अपील सुद्धा दाखल करता येतं. अपेक्षा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल, समजली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल, समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं रेनबोचं स्टार असलेलं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरीच्या प्रोफाईल्सला पेजेसला जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याचं सोल्युशन नेमकं काय आहे आणि आपल्याला काय करावं लागेल ही माहिती जी आहे ही सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.